अभिनेता सिद्धार्थ जाधव आता माझ्यासोबत आहे। आत्ताच तो मतदान करून बाहेर पडलाय। हो। काय अनुभव होता यंदाचा? अरे खूप नेहमीच दरवर्षी अनुभव चांगला असतो आणि आपण प्रत्येकाला बोलतो हेच म्हणतो की हा खूप मोठा अधिकार जो आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे आणि तो आपण लोकशाहीत मिळालेला असं म्हणूया आपण, तर आपण तो म्हणजे बजावायला हवा। कारण यावर्षी खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे, त्यामुळे प्रत्येकाचं मत काय म्हणूया महत्त्वाचं आहे। आणि मी आलो आहे, मी माझ्याच रुपारेल कॉलेजमध्येच मी दरवेळेला येतो मतदान करायला आणि आजही केलेलं आणि मला खूप बरं वाटतं आहे। आता 23 तारखेला याचा उपयोग छान व्हावा। यंदाची निवडणूक सर्वार्थाने खूप महत्त्वाची आहे, म्हणजे सगळ्या पक्षांसाठी, कारण पहिल्यांदाच इतके पक्ष निवडणुकीमध्ये आहेत, बंडखोर उमेदवारसुद्धा आहेत। तर या मतदार म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे, आत्ताच्या निवडणुकीकडे किंवा 5 वर्षात जे काही झालं, तर ह्या सगळ्या मतदार म्हणून तू कसं बघतो ह्याच्याकडे? नाही, आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहे सगळ्या। गेल्या वर्षी मतदान झाल्यानंतर सगळं आल्यानंतर जी काय गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे काय होतं आहे हेच सगळ्यांना, माझं काय प्रत्येकाचं हेच म्हणतो की नक्की काय होतं आहे। त्यामुळे ह्यावेळेला आम्ही सगळेच मतदार, म्हणजे मी माझ्याबद्दल बोलीन तर मला असं म्हणायचं आहे की आपण ठरवलं पाहिजे की आपला उमेदवार कोण आहे, आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे। आणि आत्ता हे म्हणजे काय जे उभे राहिलेत, म्हणजे काय म्हणतात ना, उमेदवार जे उमेदवार उभे राहिले त्यांना सगळ्यांनाही माहिती आहे की 2019चं आत्ता रिपीट होणार नाही आहे। त्यामुळे खूप जबाबदारीने जेव्हा निवडून येऊ तेव्हा कामं करावं लागतील। त्यामुळे ह्यावेळेला खूपच मी आता मतदान करून आलो आहे, गर्दी जास्त आहे, रुपारेलमध्ये लोक येत आहेत, यावेळेला जास्त अवेअरनेस आहे। नाही तर आपण प्रत्येकाला नाही का आपण व्हिडिओ बनवतोच की तुम्ही मतदान करा वगैरे, पण यावेळेला मी पाहतोय ना, म्हणजे वयस्कर लोकही येत आहेत आणि तरुण जास्त दिसत आहेत मला, म्हणजे माझ्या मागे दोघे तरी काही कदाचित पहिलं मतदान असेल। सो ते एक्साइटमेंट आहे आणि अवेअरनेस जास्त आहे ह्यावेळेला, जास्त आहे। आणि हे बोलायचं म्हणून मी पाहिलं म्हणून सांगतो। तू जे काही अनुभवलंस ते आत्ता ना, यंदा जरा मतदार नाराजीचा सूर आहे, कारण असं आहे की आम्ही केलेलं मत आम्ही देतो, पण तो त्या पक्षात राहील का निवडून आल्यानंतर ही खात्री यांना नाही आहे, मतदारांना नाही आहे। जास्तीत जास्त लोक बाहेर पडले पाहिजेत, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, यासाठी काय आवाहन करशील? कारण त्याच्यानेच लोकशाही बळकट होईल। नाही, मला वाटतं की तू म्हणालीस ते बरोबर आहे की मतदानाचा टक्का वाढलाच पाहिजे, जास्तीत जास्त मतदान व्हायलाच पाहिजे। नंतर म्हणजे काय होतं माहिती आहे का, अशी काही सिच्युएशन येते तेव्हा लोक बोट दाखवायला तयार असतात, असं व्हायला तसं व्हायला पाहिजे, पण पहिलं तुम्ही मत दिलं आहे का हे महत्त्वाचं आहे। तुम्ही तुमचा अधिकाराचा वापर केला आहे का, तर तुम्ही विचारू शकता। मला यावेळेला खूप बरं काय वाटतं आहे, नवीन उमेदवार पण आहेत, तरुण उमेदवार पण आहेत, त्यामुळे ना हे सगळं ना मला वाटतं या वर्षी तरी ना काहीतरी छान बदल घडेल अशी अपेक्षा आहे। ABP माझाच्या माध्यमातून सांगतो की प्लीज काही तासच राहिलेत, मतदान करा, तो तुमचा महत्त्वाचा अधिकार आहे, महत्त्वाचा बोलला की पहिला अधिकार आहे, आणि तो आत्ता तुम्ही नाही बजावलात तर मग पुढची 5 वर्ष परत तुम्ही ह्याच सगळ्या गोष्टी झाल। तर यंदाच्या निवडणुकीत काहीतरी सकारात्मक बदल घडेल अशी आशा व्यक्त केली आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवने। थँक्यू सो मच। थँक्यू यार। कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।